अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुचरित्र पारायणाची सांगता आणि ती सांगता आपल्याला सकाळी 10:30च्या आरतीलाच नैवेद्य वगैरे दाखवून आरती करायची असते. तुम्ही सकाळी लवकर उठले तर अशा प्रकारे पूर्ण जेवण वगैरे करून घेतलं. महाराजांसाठी 4 असे नैवेद्य भरले. 4 नैवेद्य आपल्याला एक देवघरात दाखवायचा असतो, एक स्वामींना दाखवायचा असतो आणि एक गुरुचरित्र पारायणाला म्हणजे पारायणापुढे आपल्याला 2 नैवेद्य दाखवायचे असतात आणि एक देवघरात आणि एक गायीसाठी असे मी 4 नैवेद्य काढले होते. तर ते 4ही तिथंच ठेवायचे असतात पहिले, नंतर आपण ते तर माझा देवारात जिथे मी पारायण मांडले त्याच्यावरतीच असल्यामुळे मी देवारातला नैवेद्य पण तिथंच ठेवून दाखवला आणि असे 2 ग्रंथ पुढे ठेवले. त्यानंतर मध्ये पाणी वगैरे ठेवून घेतलं, व्यवस्थित नैवेद्य वगैरे दाखवून झाला आणि गुरुचरित्र सांगता म्हटलं होते. खूप उत्साहाचा दिवस म्हणजे एक 7 दिवस आपण किती छान सकाळी लवकर उठून पारायण करतो, फ्रेशनेस आणि त्याची सांगता येते तेव्हा खूप वाईट वाटतं आणि खूप रडायला येतं की आपण एवढं नाही का कोणासाठी आपल्या संसारासाठी करतो, आपण दत्त महाराजांसाठी करतो, एवढी पारायण करतो आणि त्या पारायणाची जेव्हा सांगता येते ना तेव्हा ना बोलच म्हणजे शब्दच फुटत नाहीत तोंडातनं. खूप छान प्रकारे माझी अशी सांगताही झाली आणि मी एवढे पारायण केले पण कधीच मला ब्राह्मण स्त्री आणि म्हणजे एक जोडी लागते ती मला कधीच भेटली नाही आणि आज मला माहित नाही महाराजांनी कसं काय केलं. स्वतः मी एक असे आमचे ते बाबा ते येणार होते जेवायला पण ते कधी येणार होते एकदा कधी माहित नव्हतं मला, ते ब्राह्मण असल्यामुळं. पण अचानक त्यांनी काल फोन केला की मी उद्या जेवायला येणार आहे म्हणून. तर मी मनात एवढे खुश झाले की माझ्या गुरुचरित्र पारायण आहे आणि खरंच महाराजांनी माझ्याकडनं ब्राह्मण जोडी जेवून घेतली माझ्याकडनं. तर आज संध्याकाळी ते येणार आहेत, सकाळी नाही जमणार आहेत त्यांना. त्यामुळे मी सकाळी अशी छान प्रकारे आरती वगैरे करून घेतली, नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि मस्त नमाज वगैरे करून घेतला. सगळे घरातच होते. छान सगळं संगीत असं महाराजांचा सांगता केली. त्यानंतर मी असे म्हणजे प्रकारे घेवडा लागतो पण मला नक्की माहित नाही की घेवडा तर आपल्याकडे हाच घेवडा भेटतो. मी त्याच घेवड्याची भाजी केली. काय त्याचं नाव माहित नाही मला. आणि असंच महाराजांना जे जेवण आवडतं ते मस्त असं जेवण बनवलं होतं. छान असं नैवेद्य दाखवून झाला. छान अशी पूजाही झाली, सांगताही झाली. खूप आनंद आहे गुरुचरित्र पारायण म्हटलं की खूप म्हणजे ते एक उत्साहच असतो. माझा तर खरंच उत्साह असतो कोणतंही पारायण करायचं म्हटलं तर. पण तुम्ही म्हणसान ताई तुमची आज कशी काय सांगता झाली, 5 तारखेला का नाही झाली? आरती झाली. त्यानंतर माझ्या मुलानेही आरती केली. त्याची इच्छा होती की मला पण आरती करायची. तो मागत होता, मग त्याला पण आरती करायला दिली. आम्ही दोघांनी पण आरती केली. त्यानंतर मी का पारायण लवकर केलं, कारण आपल्याकडे पण दत्त मंदिर आहे. तिथे पण आपल्याला जावं लागतं कारण आपण त्या मंदिराचे पुजारी आहेत म्हणून मिस्टर मंदिराची पूजा करतात. आधी 10-12 वर्ष म्हणजे 20 वर्ष म्हटलं तरी चालेल. ती माझ्या सासऱ्यांनी केली होती. आता ते नसल्यामुळं मिस्टर करतात. त्यामुळे आपल्याला तिकडेही लक्ष द्यावं लागतं. तिथेही 2-3 दिवस वेळ जातो म्हणून मग मी लवकर पारायण करून घेतलं म्हणजे मला मंदिरात पण वेळ देता येतो म्हणून. तर मंदिर आणि मंदिरातली तयारी मी तुम्हाला दाखवेल लवकरच. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ अशी माझी सांगता आज गुरुचरित्र पारायणाची